नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, जो तुमचं आरोग्य सुधारू शकतो किंवा नष्ट करू शकतो. पाणी विरुद्ध दारू. पाणी आपल्याला जीवन देते आणि दारू आपले शरीर नष्ट करते. या दोन गोष्टींमध्ये असलेला फरक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3Fitness या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. पाणी म्हणजे जीवन. तर पहिलं पाण्याचे पण फायदे बघूया. पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपल्या शरीरात 70% पाणी असतं आणि हेच आपले जीवन चालवते. त्यानंतर बघूया हायड्रेशन. पाणी पिल्यामुळे आपला रक्ताभिसरण सुधारतो. हायड्रेशनमुळे आपली ऊर्जा टिकून राहते. विषारी घटक बाहेर काढणे. पाणी पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करतं. स्नायूंना ताकद. पाणी आपल्या स्नायूंना ताकद देतं आणि आपल्याला सतत सक्रिय ठेवतं. दुसरं, पाण्याची कमतरता बघूया आपण. जर तुम्ही पुरेसं पाणी प्यायलं नाही तर तुम्हाला डिहायड्रेशन जाणवेल. यामुळे थकवा, त्वचेचा कोरडेपणा आणि पचनाच्या समस्या होतात. तिसरी गोष्ट, पाण्याचा शरीराच्या अवयवांवरती प्रभाव. तर पहिलं म्हणजे त्वचा. नियमित पाणी पिणाऱ्यांची त्वचा चमकदार राहते. हृदय. पाणी हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाचं आहे. त्यानंतर पचन व्यवस्था. पचन प्रक्रियेसाठी पाणी खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आता बघूया की ह्या सर्व गोष्टी झाल्या पाण्याच्या. आता बघूया दारूचे नुकसान. तर पहिली गोष्ट म्हणजे दारूचा शरीरावरती होणारा त्वरित परिणाम. दारू आपल्या शरीरावरती त्वरित आणि दीर्घकालीन दुष्परिणाम करते. रक्तवाहिन्या आकसणे. दारूमुळे रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि झुर्ऱ्या लवकर येतात. दुसरा प्रभाव म्हणजे यकृतावरती होणारा परिणाम. दारू हे यकृतासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे फॅटी लिव्हर आणि सिरोसिस सारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. तिसरं, दारूमुळे डिहायड्रेशन. दारू पिण्यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते. यामुळे डिहायड्रेशन होतं आणि अशक्तपणा वाढतो. चौथी गोष्ट म्हणजे मनावर त्याचा परिणाम होतो. दारूमुळे मानसिक ताण वाढतो, स्मरणशक्ती कमजोर होते आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे दीर्घकालीन नुकसान. हृदयविकाराचा धोका. दारूमुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. कर्करोगाचा धोका. दारू अनेक प्रकारच्या कर्करोगांसाठी कारणीभूत ठरते. पाणी आणि दारू याची सखोल तुलना करूया. पाणी ऊर्जा देते, शरीराला स्वच्छ ठेवते आणि जीवन जगण्याची ताकद देते. दारू शरीर नष्ट करते, अवयव खराब करते आणि जीवनाला नकारात्मक वळण देते. पाणी पिल्याने जीवन मिळतं आणि दारू पिल्याने जीवन कमी होतं. मित्रांनो, तुम्ही आता निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही पाणी निवडणार, जे तुमचं आरोग्य सुधारतं, की दारू, जी शरीर आणि मन नष्ट करतं. पाणी बरोबर जीवन तर दारू बरोबर मृत्यू. नियमित पाणी प्या, व्यायाम करा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आणि तुमच्या कुटुंबियांनाही हा संदेश पोचवा. चला एकत्रितपणे निरोगी जीवनाकडे वाटचाल करूया. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.